नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. एक मोठी बातमी आहे. वर्षा बंगल्यावरती थोड्याच वेळात भाजपचे नेते गिरीश महाजन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी पोहोचणार आहेत आणि संकटमोचक भाजपचे ज्यांना ओळखलं जातं ते गिरीश महाजन आता वर्षावरती जाणार आहेत आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. अर्थात आधी देवेंद्र फडणवीस यांनी देखील वर्षावरती जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केलेली होती. ती चर्चा गृह खात्यासंदर्भात होती आणि आता गिरीश महाजन हे देखील वर्षावरती जाणार आहेत आणि एकनाथ शिंदेंची चर्चा करणार आहेत. भाजपचे संकटमोचक म्हणजे आता महाशपथविधी सोहळ्यामध्ये जर काही संकट येणार असेल तर संकटमोचक आता धावून आलेत आणि गिरीश महाजन हे वर्षावरती जाणार आहेत आणि एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्या सोबत. उदय, आता भाजपचे संकटमोचक वर्षावरती जाऊन शिंदेंची भेट घेणार आहेत, काय माहिती? श्वेता, एकामागून एक मोठ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन हे आता पुढच्या काही वेळातच वर्षा निवासस्थानी दाखल होणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी येत आहेत. आपण पाहिलं की एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली नाही आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी आता भाजपने त्यांचे संकटमोचक नेते जे आहेत गिरीश महाजन यांना वर्षा निवासस्थानी पाठवलेलं आहे. पुढच्या काही मिनिटातच गिरीश महाजन हे वर्षा निवासस्थानी दाखल होणार आहेत. एक शिष्टाई जी आहे ती गिरीश महाजन यांच्याकडे करण्यात येते आणि त्यासाठी भाजपने गिरीश महाजन जे यांना पुढे केलेले आहेत. गिरीश महाजन एक शिष्टाई करण्यासाठी आता वर्षा निवासस्थानी काही वेळात दाखल होणार आहेत. पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या नवीन सरकारमध्ये ते सहभागी होणार की नाही याबद्दल अद्याप कुठली स्पष्टता जी आहे ती जाहीर केलेली नाही आहे. त्यामुळे कुठेतरी एक चलबिचल जी आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्यामुळेच आता गिरीश महाजन यांना भाजपकडून पाठवण्यात आलेले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा संदेश घेऊन गिरीश महाजन पुढच्या काही वेळातच वर्षा निवासस्थानी दाखल होणार आहेत. वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यानंतर ते शिवसेनेचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. भाजपचा संदेश ते त्यांना देतील आणि त्यानंतर जी आपल्याला माहिती मिळते त्यानंतर शिवसेनेचं देखील एक शिष्टमंडळ जे आहे ते सागर बंगल्यावरती जाईल आणि मुख्यमंत्री जे नवीन होणार आहेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. एकूणच कोंडी फोडण्यासाठी आता पडद्यामागून शिष्टाईला सुरुवात झालेली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन हे वर्षा निवासस्थानी दाखल होणार आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ आपण पाहतोय की शिवसेनेचं देखील शिष्टमंडळ जे आहेत ते भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचणार असल्याची माहिती मिळते. एक मोठ्या घडामोडी पडद्यामागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक घडामोडी जी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि शपथविधीला अवघे काही तास उरलेले असताना आपण पाहतो आहोत की एक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. गिरीश महाजन पुढच्या काही क्षणांमध्येच वर्षा निवासस्थानी पोहोचणार असल्याची माहिती मिळते. बरोबर आहे उदय. आणि या सगळ्या घडामोडी अख्खा महाराष्ट्र बघतोय की आता शपथविधी पूर्णपणे त्याची तयारी झालेली आहे. अगदी 5:30 वाजता शपथ घेतली जाणार आहे. तीनही नेत्यांचे फोटो त्या स्टेजवरती लावण्यात आलेले आहेत. मात्र इथे ठरत नाहीये की एकनाथ शिंदे आज शपथ घेणार की नाही आणि त्यासाठी फक्त 3 तास उरलेले असताना या सगळ्या घडामोडी घडतायत. शिंदेंची मनधरणी त्यांच्या गटातल्या आमदारांनी देखील केली आहे. आता गिरीश महाजन सुद्धा आलेत आणि आमच्या प्रतिनिधींनी उदयनी सांगितल्याप्रमाणे आता शिंदेंचे सगळे आमदार आहेत ते भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आज शपथ घेणार की नाही याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. आता फक्त 3 तास उरलेत महाशपथविधी सोहळ्याला आणि तरी देखील शिंदेंच्या मनात काय याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाहीये. मात्र शिवसेनेच्या सर्व आमदारांकडून देखील प्रयत्न सुरू आहेत. त्याचसोबत भाजपकडून देखील प्रयत्न सुरू आहेत. आता गिरीश महाजन हे शिंदेंची भेट घेण्यासाठी गेलेत. शिवसेनेचे सगळे आमदार देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत. या सगळ्या घडामोडी राज्याच्या राजकारणातल्या सध्या आपण बघतोय. न्यूज 18 लोकमतवरती सर्वात